नमस्कार, आपण पाहत आहात भरारी पथक न्यूज. महाड तालुक्यातील किये ग्रामपंचायत पोटनिवडणूक सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. या निवडणुकीत आता राजकीय रंग भरू लागला असून ही निवडणूक बिनविरोध होणार की थेट लढत होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. किये ग्रामपंचायत सरपंच पदासाठी मंत्री भरत गोगावले यांच्या कन्या वैशाली सुनील मालुसरे गोगावले यांनी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या उमेदवारीमुळे संपूर्ण महाड तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. स्थानिक स्तरावर ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात असून गोगावले कुटुंबाची प्रतिमा आणि प्रभाव यामुळे या निवडणुकीचे महत्त्व अधिक वाढले आहे. ग्रामपंचायत स्तरावर असली तरी या निवडणुकीकडे केवळ स्थानिक नव्हे तर तालुका आणि जिल्हा पातळीवरूनही बारकाईने पाहिले जात आहे. गोगावले कुटुंबाचा राजकीय प्रभाव, स्थानिक कार्यकर्त्यांचे जारे आणि मतदारांमधील पकड यामुळे ही निवडणूक एकतर्फी होणार की विरोधकांकडून कडवी लढत दिली जाणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या सर्वात चर्चेचा मुद्दा म्हणजे ही निवडणूक बिनविरोध होणार का? जर विरोधकांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही तर वैशाली सुनील मालुसरे गोगावले यांची बिनविरोध निवड निश्चित होऊ शकते. दरम्यान वैशाली सुनील मालुसरे गोगावले यांनी आत्मविश्वास व्यक्त करत आपला विजय निश्चित आहे असा ठाम दावा केला आहे. या विधानामुळे निवडणुकीपूर्वीच राजकीय वातावरण अधिक तापले असून विरोधकांची पुढील भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्थानिक नागरिकांमध्येही या निवडणुकीबाबत उत्सुकता वाढली आहे. येथील नागरिकांनी बिनविरोध निवड होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. एकूणच किये ग्रामपंचायत पोटनिवडणूक आता केवळ औपचारिक राहिलेली नाही तर ती प्रतिष्ठेची लढत बनली आहे. आता अंतिम क्षणी विरोधक मैदानात उतरतात की ही निवडणूक बिनविरोध होते हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.